15 दिवस झाले तुमच्यासाठी व्हिडिओ आणण्याच्या तरतुदीत होतो आणि प्रयत्नशील होतो की तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी एक शेतकऱ्यांचं खरं वास्तव दाखवणारा व्हिडिओ पाहायला मिळाला पाहिजे. पण मित्रांनो, मधीच लक्षात आलं की आज कांदा मार्केटचे हाल पाहता आपल्या कांदा शेतकऱ्यांचं, जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, 100-200 टन कांदा त्यांच्याकडे आहे आणि ते या टायमाला आकाशाकडे पाहून फक्त याचीच मागणी करत आहेत देवाला की देवा, आता आम्ही याच्यामध्ये जेवढं काही टाकलेलं आहे कमीत कमी एवढा कांदा विकून आम्हाला तेवढं तरी मिळालं पाहिजे. पण लाजिरवाणी गोष्ट आहे, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं असं कौतुक आहे की शेतकऱ्यांना तेवढा कांदा विकून मुद्दल वसूल होण्याची या ठिकाणी भीती वाटत आहे. अजून एक गोष्ट जी तुम्हाला सांगायची राहिली, मागं आपण शेतीला जोड व्यवसाय या विषयावर छोटासा व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये मला एका युवा शेतकरीची एकदम अत्यंत चांगल्या प्रकारची कमेंट आलेली आहे. आनंद वाटला ती कमेंट वाचून. त्यांनी सांगितलं, प्रत्येक शेतकऱ्याने स्वावलंबी बनलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याने फक्त स्वतःसाठी पिकवलं पाहिजे, हे फक्त काही महिन्यासाठी. प्रत्येक शेतकऱ्याने जर 1 वर्ष जर स्वतःसाठी पिकवलं ना तर कधीच उपाशी मरणार नाही. इतकं लॉकडाऊन झालं आतापर्यंत, पुढे भविष्यात सुद्धा काही होईल, पण शेतकरी कधीच उपाशी मरत नाही हे तुम्हालाही माहित आहे आणि हे मला पण माहित आहे मित्रांनो. तर सरळ गोष्ट अशी आहे, राऊंड फिगर, शेतकऱ्यांनी जर एक दिवस असा उठाव आणला नाही. मी बघा तुम्हाला मागे एक व्हिडिओ दाखवला होता, राजस्थान जयपूर मधील एक सत्य घटना. आपल्या ज्या कडधान्याच्या मार्केटमध्ये ज्यावेळेस गव्हाला भाव मिळाला नाही ना, तर त्या टायमाला मित्रांनो कमीत कमी 15-20 शेतकरीच होते. त्यांनी छोटासा उठाव केला तर काय पलट करून टाकले मला, त्याचा जो व्यापारी ना त्याचं लायसन रद्द करून टाकलं. तर असा विचार येऊ शकतो का, ही गोष्ट लई महत्वाची. आणि तुम्हाला एक गोष्ट आवडून सांगू का, आता ह्या व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठं ना कुठं ती आग जळती बरं का, पण ते सांगत नाहीत, येईपर्यंत येत नाहीत. आता जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलत आहेत ना, तर एक शेतकरी काय असतं, मी बरेच शेतकरी जसे गावामध्ये पाडाखाली किंवा वडाखाली मंदिरापुढं चर्चा होती ना, तर या चर्चेमध्ये बरेच असे मुद्दे मांडले जाते, ज्या मुद्द्यावरची जर आपण खरंच कृती केली ना तर काही पण होऊ शकतं. पण ते मुद्दे रिअलमध्ये होत नाहीत ना, त्याच्यामुळे ती काहीच होत नाही. मित्रांनो, हे मुद्दे आपल्याला रिअलमध्ये आणायचे आणि हे काम मी स्वतः करत आहे. तुमचा भाऊ तिथपर्यंत जाऊनच थकणार आहे, तोपर्यंत थकत नाही. विषय करू नका, फक्त वागा हो, तुम्ही मला सोबत राहा. तुम्ही मला जोपर्यंत सपोर्ट करेन ना, मग एकट्याचा काही गाजावाजा होत नाही, हे लक्षात ठेवा. नमस्कार मंडळी, तुमच्या हक्काच्या अरविंद अग्रोटेक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तुमच्यासारखाच मी एक सर्वसाधारण शेतकरी मंडळी, कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत आपले महाराष्ट्रातले, त्यांना सध्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी दुःखाचा सामना करावा लागत आहे. कारण जी परिस्थिती आज सध्या आपल्या देशामध्ये चालू आहे ना, तर कांदा मार्केटचे हाल पाहता पुढील 5 वर्ष अजून त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये कांदा उत्पादन करण्याची क्षमताच ही संपून गेलेली आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या जितका समजून घेण्यासारखा आहे, तितकाच आपल्या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं वास्तव दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका, आपण बऱ्याच काही गोष्टी या व्हिडिओमध्ये अनुभव करणार आहोत मित्रांनो, आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अरविंद अग्रोटेक चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही, नेमकी कांद्याचं करायचं काय, याच्यात ट्रॅक्टर घालायचं आहे. आता शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, राबायचं, खत पाणी टाकायचं, सर्व काही ती मेहनत करायची. उभ्या या कांद्यामध्ये नांगरट घालायची वेळ आली. शेतकऱ्यांचा कमीत कमी मला अंदाज लागतो तेवढा, कमीत कमी इथं जवळपास 50 ते 60 टन कांदा आहे. आता त्याच्यापेक्षा जास्त आहे, कमी नाही, त्याच्यापेक्षा जास्त कांदा आहे. आणि कांद्याची क्वालिटी A1 क्वालिटी, म्हणजे 1 नंबर क्वालिटी. याच्यामध्ये मला 0 साईजचा एक पण कांदा नाही सापडला, एवढं मोठा स्टॉक आहे मित्रांनो, तुम्ही विचार करू शकता. गणू दादा जवळ हे स्टॉक दाखव इकडचा, बघा मंडळी, तुम्ही स्टॉक बघा, तुम्हाला डायरेक्ट कळणार आहे मित्रांनो का स्टॉक कसा शेतकऱ्यांकडे. आणि ही फक्त इथला स्टॉक नाही, आपल्या महाराष्ट्रात असे कित्येक शेतकरी असतील ज्यांच्याकडे सध्या एवढा स्टॉक त्यांनी दाबलेला आहे. आणि एवढा स्टॉक त्यांच्याकडे असताना सुद्धा आज ते कांदे शेडचे बाहेर काढण्यासाठी तयार नाही. अरे भावले मोकर आहे ना, भाव मोकर आहे ना, 2 रुपये 1 रुपये किलो कांदा. अरे काय कांदा मार्केट, काय शेतकऱ्यांचे हाल. कृषीप्रधान देश म्हणलं या जगात देशाला, पण आता इथून पुढे जी शेतकऱ्यांची परिस्थिती येणार आहे. मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ टाकला होता शेतकरी मित्रांनो, आठवा. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली होती की या ठिकाणी शेतकऱ्यांचं पुढचं 5 वर्षाचं भविष्य काय असणार आहे. कारण जे आपल्या भारत देशाने जे सेटलमेंट केलेले आहेत ना इतर देशांशी, तर त्याच्यातून एक अंदाज लक्षात घेतला ना, याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांचं मुंडकं मोडणार, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये शेतकरी मारणार, शेतकऱ्यांचंच मुंडकं पाडणार आणि शेतकरीच वाया जाणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये आपल्याला अजून लय मोठं पुढं जायचं आहे. व्हिडिओमध्ये बऱ्याच तुम्हाला वास्तवता या ठिकाणी मला दाखवायची, शेतकऱ्यांची खरी समस्या तुमच्याबरोबर मांडायची, शेतकऱ्यांची खरी अवस्था मला तुमच्याबरोबर मांडायची. पण त्याच्या अगोदर तुम्हाला मला हे सांगायचे की शेतकऱ्यांनी आता फक्त या कांद्यावर, या कांदा चाळवर आणि कांदा टाईप शेती, कांदा उत्पादक जेवढे शेतकरी, त्यांना आव्हान आहे माझं, त्यांचा एक जोडीदार, त्यांचा एक मित्र, त्यांचा एक सल्लागार म्हणून आव्हान आहे, तुम्ही कांदे करा, फक्त घरासाठी पिकवा मालक. इथून पुढे जी अवस्था झालेली ना शेतकऱ्याची, पुढच्या वर्षी कांद्याचा भाव वाढू शकतो, त्याच्या पुढच्या वर्षी अजून डबल होऊ शकतो, पण इथून पुढे जी कांद्याची अवस्था झालेली ना, तर त्या अवस्थेवर मला एकच सांगते तुम्हाला, जोड व्यवसाय, शेतीला पूरक जोड व्यवसाय करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. बघा कांदा, सांगा बोला आता काय कांदा आहे याच्यामध्ये, काय दिसतं तुम्हाला? A1 सुपर क्वालिटीचा कांदा आहे, काय कमी कांद्यामध्ये. पण हा कांदा शेतकरी वैतागला आहे.
इतका कांदा पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांनी काय नाही केलं, कोणतं खत नाही वापरलं, कोणतं औषध नाही फवारणी केली, काय काय नाही केलं, रात्रंदिवस पाणी दिलं. अरे मालक, आम्ही ज्या भागात आलेलो आहे ना व्हिजिट करण्यासाठी, त्या भागामध्ये कुठंच पाण्याचं थेंबसुद्धा नाही. इतर थोड्याफार क्षेत्रामध्ये पाणी दिसतंय, कुठंतरी ऊसाचं 4-5 शेत मिळालं की एखादं ऊसाचं दिसतंय आम्हाला, पण आसपास कुठंच एवढं पाण्याचं स्रोत नाही आहे. एवढ्या सगळ्या कुटाण्यामध्ये सुद्धा एवढा मोठा कांदा आहे शेतकऱ्याने केला, काय आवर्जून केला असेल. शेतकऱ्यांच्या घरामध्ये काय अवस्था आहे, ही अवस्था तुमच्या एकदा डोळ्यापुढे आली जर, तर तुम्हाला याचं वास्तव कळेल. पण तुमच्या डोळ्यापुढे येण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला ते सगळ्यात अगोदर व्हिडिओमध्ये नाही तर तुम्हाला वास्तवात जाणून घेण्याची गरज आहे. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा सगळे शेतकरी एकजूट येतील, विचार करतील, नाही तर काय होणार आहे. मंडळी, आता शेतकऱ्यांसोबत संवाद घालणारा माझा मित्र होता. सहज म्हणलं की बोलून बघ दादाला काय म्हणतात. दादा, हे बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांची परिस्थिती वैतागून गेला शेतकरी माणूस. दादा, आता सर्वसाधारण तुमच्याकडे एवढा मोठा स्टॉक आहे, आता मला अंदाज तर नाही सांगायचा, पण भरपूर स्टॉक आहे मित्रांनो यांच्याकडं. तर तुम्ही आता म्हणाले की याच्यावर ट्रॅक्टर घालायचं, पण शेवटी हे पर्याय नाही, तुम्हाला दुसरं काय ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टर जर नसलं घालायचं तर तुम्ही म्हणजे किमान त्याच्यात लावलेले पैसे तर निघून येत नाही का तुम्हाला, जर तुम्ही ट्रॅक्टर न घालता मार्केटला विकला तर. अहो भाऊ, याच्यात 2 रुपये किलोनं कांदा चाललाय आणि काय भाव लागणार, आणि काय काय त्याची हे तरी निघणार आहे का आमचा खर्च पाणी तर निघायला पाहिजे ना. पण मला असं म्हणायचं दादा की तुम्ही रात्रंदिवस त्याच्यामध्ये मेहनत घेतली असेल, काबड कष्ट केली, खत पाणी वगैरे जसं लागतं. आता मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मला त्या गोष्टी माहीत आहेत की कांद्याला किती आपल्याला, आता असं नाही की काही काही टायमाला कमी खर्चामध्ये सुद्धा कांदा निघून जातो, पण प्रत्येक टायमाला असं नाही का कांद्यामध्ये कमी खर्चातच होईल म्हणून. का आता तुमच्याकडे जो स्टॉक दिसतो A1 नंबर 1 क्वालिटीचा कांदा शेतकरी मंडळी, नंबर 1 क्वालिटीचा. आता तुम्हाला मी कांदा दाखवतो पुढील व्हिडिओमध्ये, कसा प्रकारचा कांदा आणि काय कलर आहे कांद्याला. पण विचार करा, हे जे मार्केटचे हाल जर तुम्ही बघितले ना, तर आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आलेली आपल्या देशामध्ये. आता यांच्यासारखे हेच नाही तर यांच्यासारखे कित्येक बी शेतकऱ्यांना मी भेटलो आहे. ऑन कॅमेरा नाही भेटलो, ऑन कॅमेरा फक्त तुम्हाला यांच्यासमोर मी आणलेला आहे, पण ऑफ कॅमेरा मी प्रत्येक शेतकऱ्याला भेटलेलो आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांचा यांच्यासारखाच अनुवाद पाहायला मिळाला मला की कांद्यावरती ट्रॅक्टर घालायचं त्यांना ऑप्शनच उरलेलं नाही. तर इथं विचार करा तुम्ही, प्रत्येक शेतकरी जर असे हलवायला लागले तर इथून पुढं शेतकऱ्याने कांदा पिकवायचा का नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशामध्ये जर आपण व्हिजिट केलं ना मालक, तुम्हाला सांगतो मी, आंतरराष्ट्रीय देशामध्ये पॅकेजड कांदा आहे, तिथून पॅकिंग करून आपल्याला कांदा घ्यावा लागतो. तिथं मॉलमध्ये कांदा विकला जातो आणि त्याच्यावरती QR कोड प्लस प्राईज असते. आता आपल्या भारत देशामध्ये कृषीप्रधान देश, भारत देश कृषीप्रधान, तरी आपल्याकडे शेतकऱ्यांचे आशा आले. जो जगाचा पोशिंदा, जो शेतकरी जगाला चालवतो, जगाला पोसवतो आणि जगाला शेतकऱ्याच्या नावाला गर्व करायला पाहिजे मालक, तर शेतकऱ्याची अशी अवस्था. इथून पुढे तुम्ही लक्षात घ्या, इथून पुढे व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर येणार आहेत मित्रांनो, ज्या गोष्टींचा तुम्ही विचारही करू शकत नाही. तुमच्या डोक्याला विचार करण्याला लावण्यासारखी आपल्याकडे एक प्रतिमा आहे, ती प्रतिमा तुम्हाला इथून पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. 20 वर्षापासून शेतकरी कांदा करतोय. दादाची मुलाखत घेतली ना आपण, 20 वर्षापासून दादा कांदा करतात, पण त्यांच्या म्हणण्यानुसार 20 वर्षामध्ये अजून एक दिवस सुद्धा असा आला नव्हता की कांद्याचा भाव इतका डाऊन झालेला. कधी काळी आलं पण असेल, पण ते म्हणे किमान आमचा खर्च तरी भागत होता. पण आज यांची अशी परिस्थिती आलेली आहे की यांचा खर्च सुद्धा भागण्यासाठी तयार नाही. यांच्या घरपरिवारांची झालेली मेहनत, यांचं केलेलं काम, खत पाणी याचा आपण विचारच करून द्यायचा, पण यांना जेवढी मजुरी निघायला पाहिजे होती, जेवढं मुद्दल त्यांची अपेक्षा होती, पण एवढा मोठा कांदा चाळे मित्रांनो, सगळ्या गोष्टीचं मेंटेनन्स असतं. जसं याचं पण मेंटेनन्स आहे, याला सुद्धा पावडर वगैरे मारावं लागतं तर कांदे टिकतात. याचंसुद्धा देखभाल करावं लागते. जशी आपण आपल्या घरी मुलाबाळाची करतो ना, तशी शेतकऱ्याला प्रत्येक मालाची देखभाल करावं लागते. आणि एवढ्या मालाची देखभाल करूनसुद्धा यांना मुद्दलसुद्धा वसूल होत नाहीत. आज थोडा विचार करा, सांगा. माझ्या तोंडचं ऐकलं ना तुम्ही, आता भाऊचे तोंडचं ऐकू. दादा, तुम्ही कांदा शेती करताय, त्याला किती वर्ष झाले? आता किती वर्षापासून करताय तुम्ही? आम्ही शेती 20 वर्षापासून करतो. 20 वर्षापासून? हो. आणि आता जशी परिस्थिती आलेली तशी मागच्या 20 वर्षामध्ये आली होती कधी? अशी परिस्थिती नाही आली, त्याच्या आधी भरपूर परिस्थिती आली, पण जी आता ही परिस्थिती आली ती परिस्थिती कधीच नाही आली. याच्या अगोदर लयवेळेस परिस्थिती आली म्हणते ते, पण याच्या अगोदरची ज्या परिस्थिती होत्या ते यांना समोर जावं, ते गेले त्याला समोर. पण आता ही जी परिस्थिती आली ना, तुम्हाला काय वाटतं, एवढा कांदा जर विकला तर तुमचे मुद्दल वसूल होतील का पैसे? मुद्दल सुद्धा वसूल नाही व्हायचे, नाही होत. पण तरी ते आता काय करावं तुम्हीच सांगा. आता आम्हाला काही करू नका तुम्ही. संतापून वायदोगून जरी म्हणाले दादा की आम्ही ट्रॅक्टर वगैरे घालतो, तर कळकळीची आवर्जून विनंती आहे. बघा, मी कांदा मार्केटचे बरोबर व्हिडिओ पाहिले, तुम्ही सुद्धा पाहिले असतील. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकला मोठे व्हिडिओ यायला लागलेत. लोक कांद्यावरती ट्रॅक्टर घालून राहिले. हे बघा मित्रांनो,
जे काही केलं असेल आपण त्याच्यामध्ये कष्ट घेतलेले आहे, मेहनत घेतलेली आहे, त्याला ट्रॅक्टर खाली दाबू नका, कांदे पुरू नका, बुजू नका, रोडवर फेकू नका आणि कांद्याचा या ठिकाणी नाश करू नका. जे काही पैसे येतील 2 रुपये जरी आले मालक, मला माहीत आहे काय परिस्थिती आहे. मी शेती करतो, शेतकरीच आहे, तुमचाच भाऊ आहे, सगळी परिस्थिती मला माहीत आहे. माझ्या स्वतःकडे सुद्धा कांदा आहे, पण ठीक आहे यंदा मी कांदा कमी केला होता, माझा घर खर्च त्याच्यामध्ये पुरवण्या इतकाच कांदा होता. पण काही करू नका आणि जो आपण पिकवलेला कांदा आहे जे काही असेल चांगल्या प्रकारचं त्याला विकून 2 रुपये जरी तुम्हाला मिळाले शेतकरी मंडळी, कळकळून तुम्हाला विनंती, आवर्जून विनंती आहे, तो कांदा विका. जे काही पैसे मिळतील, दादा तुम्हाला सुद्धा कळकळून सांगतो, कांदा कशाखाली घालू नका. तुम्ही वैतागून संतपून बोलले असाल, पण एवढा मोठा 50-60 टनचा आज तुमच्याकडे स्टॉक आहे कांद्याचा आणि कांदा तुमचा 1 नंबर क्वालिटीचा आहे. जरी आज त्याला भाव नाही मिळाला पण त्याला ठेवू नका, विकून टाका त्याला. कारण इथून पुढे जेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये पावडर वगैरे जे शिपडावं लागतं, जेवढं मेंटेनन्स गेलं त्याचं, इथून पुढे सुद्धा तुम्हाला तेवढी मेहनत त्याच्यामध्ये घेणं लागणार आहे, नाहीतर याचा ठेवून काही फायदा नाही. दादा मला सांगा, आता हे तुमचा कांद्याचा शेड जिथं आपण आलो व्हिजिट करण्यासाठी आणि आता हे सगळं आपल्या शेतकरी मंडळी पुढं मी प्रसारित करणार आहोत जसं आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत, तर तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांना काय आव्हान आहे, म्हणजे त्या शेतकऱ्यांनी इथून पुढे कांदा करायचा की नाही करायचा? अहो, इथून पुढे जर शेतकऱ्यांनी कांदा करायचं म्हणलं तर शासनाने जर भाव दिला तर शेतकऱ्यांनी आवर्जून करायला पाहिजे. पण जर शासनाने जर भाव नाही दिला तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? शेतकऱ्याला कांदा जर मार्केटला न्यायचं म्हणलं ना तर एवढा कांदा विकून मी गाडीचं भाडं पुरवणार नाही त्याला. आता इथून जितकं मार्केटचं अंतर आहे ना, गाडी भाडं कमीत कमी 5-10 हजार रुपये आरामशीर लागून जातं आणि एवढा मार्केटचं भाडं देऊन जर गाडी तिथं न्यायची म्हणलं तर कांद्याचा हिशोब कसा लावायचा? शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगा. प्रत्येक शेतकऱ्याची आज ही अवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटते. तसं तर ऑल भारतामध्ये आहे ठिकठिकाणी, पण महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्हाला जर सांगायची म्हणलं तर इतकी गंभीर झालेली आहे सध्याची परिस्थिती. हे बघा, आपल्या मालाची किंमत आंतरराष्ट्रीय देशामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये काय आहे हे जर शेतकऱ्यांनी महत्त्व जाणून घेतलं पाहिजे आणि माझ्यासारख्या बऱ्याच युवा शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. बघा, सरकारवरच्या याच्यावर डिपेंड राहू नका. आपला माल आपण ठीक आहे आपल्या बाजारपेठेमध्ये विकतो, पण काही ना काही असं शेड्यूल लावा मित्रांनो, जेणेकरून आपला माल आपण स्वतः विक्री केला पाहिजे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये, आंतरराष्ट्रीय मार्केटला नेण्यासाठी जो पूर्ण मधला प्रवास आहे, जी पूर्ण साखळी आहे मित्रांनो, ही आपल्याला समजून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. आपण ऑनलाईन सगळ्या प्रकारची मार्केटिंग, बिझनेस आणि चांगल्या प्रकारचा व्यवसायाचा सेटअप लावू शकतो. तर माझ्यासारख्या बऱ्याच युवा शेतकऱ्यांना आवर्जून विनंती आहे, आपला माल इकडे कवडीचे भाव देऊ नका. आपल्या मालाची लई मोठी व्हॅल्यू हो, बाहेरच्या देशामध्ये विचार करू शकतो तुम्ही. तुम्हाला हे जर मला सांगायचं म्हटलं म्हणजे हा व्हिडिओ पुरणारच नाही मित्रांनो. गुगलला सर्च करून बघा तुम्ही. आज ज्या मार्केटला आपल्या देशामध्ये 1-1.5 रुपये भावाने मित्रांनो, हाच कांदा बाहेर देशामध्ये दुबई, अरबसारख्या कंट्रीमध्ये QR कोडमध्ये विकला जातो यार. पॅकिंग करून मॉलमध्ये असतो मित्रांनो, AC व्हर्जनमध्ये ठेवलेला असतो आणि त्याला प्रोटेक्टेड अशा एक चांगल्या प्रकारची कॅपेबल पॅकिंग असते आणि त्याच्यावरती एक चांगल्या प्रकारचा QR कोड आणि प्राइस लिहिलेली असते मित्रांनो. आणि त्या प्राइसमधला 1 रुपया सुद्धा लेस होत नाही, कमी होत नाही. शेवटी तुम्हाला एकच वाक्य सांगायचं मला, शेतीला पूरक व्यवसाय करा, जोडधंदा करा. आता इथून पुढे सरकारच्या कोणत्याच भरोशावर बसायचं नाही. नेते सरकार या गोष्टी बाजूला ठेवून द्या ना. मला काय बिघडतंय? शेतकऱ्यांना इथून मागं सुद्धा आत्मविश्वासाने शेतकऱ्यांनी केले ना, काबड कष्ट केलेत ना, रात्रंदिवस मेहनत केली ना, वावरामध्ये घासलेत ना, तर इथून पुढे ते घासण्याची जिम्मेदारी आहेच. इथून पुढे शेतकऱ्यांना भविष्यात सुद्धा घासायचं आहेच. तर घासा आपण स्वतःसाठी, शेतीला पूरक व्यवसाय करा. थोडंसं बाहेर राज्यात हिंडून या. जर तुम्ही गेले नसताल किंवा तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला तरी पण सांगतो मी, राजस्थान सारख्या राज्यामध्ये जर तुम्ही गेलेत ना, घरातले जे मोठे वडीलधारी माणसं आहेत ना, बाहेरच्या राज्या ठिकाणी व्यवसाय केलेले आहेत. आता जसं की आपण बघतो ना, बिकानेर स्वीट्स होम, हे सगळे राजस्थान ठिकाणच्या लोकांचे आहेत मित्रांनो. सलाम आहे आपला त्या लोकांना. काय टेक्निक आहे मित्रांनो, कोणाच्याच बापाचं घेणं देणं नाही त्या लोकांना. त्यांचे घरातले जे घरचे मंडळी असतात, त्यांची आई, जे बहिणी वगैरे, आई असेल, जे घरातले आजीसुद्धा चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून आहेत. महिन्याला 50-60 हजार रुपयाची उलाढाल असते त्यांची. मस्त कोणत्याही घरी जा, एकदा हिंडून या तुम्ही, बघून या. माझ्या बोलण्यावर विश्वास करू नका, बघून या. घरामध्ये 4, 5, 10, 15 म्हशी असतात. चांगल्या प्रकारचं दूध काढण्यापासून सगळं शेण झाडून वगैरे, त्यांना पेंड वगैरे, खानपान सगळं त्यांचं देखभाल करून 50-60 हजार रुपये निव्वळ नफा काढतात महिन्याला. थोडंसं नॉलेज इथून आपल्याला आलं पाहिजे. महाराष्ट्रातला शेतकरी का मागे आहे हे तुम्हाला मला सांगायचं नाही. मी फक्त हे सांगितलं इतर राज्यातले शेतकरी का पुढे आहेत. आता तुम्हाला हे कळालं पाहिजे की आपला शेतकरी का मागे पडतोय. तर तुम्हाला शेवटचं आवर्जून कळकळून विनंती आहे मित्रांनो, व्हिडिओचा शेवट आहे आणि आता आम्हाला सुद्धा घराकडे जायचं आहे मित्रांनो, आणि तुम्ही सुद्धा घराकडे जा. फक्त जाता जाता सुट्ट जाऊ नका. हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना पाठवा, त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, त्यांना वास्तव कळू द्या. आणि याच शेतकऱ्याप्रमाणे, याच दादाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांचे आज हे चाल आहेत. पण आम्हाला प्रत्येक शेतकरी कॅमेऱ्यामध्ये दाखवायचा नाही आहे, आम्हाला फक्त ती अवस्था कॅमेऱ्यात दाखवायची आहे जी प्रत्येक शेतकऱ्याची झालेली आहे. तर इथून पुढे तुम्हाला ह्या व्हिडिओचा टॉपिक कळाला असेल मित्रांनो. आता तुम्हाला शेवटी जाता जाता एक शेवटचं आव्हान आहे मित्रांनो, इथून पुढे शेतकऱ्यांचा एकजूट होण्यासाठी शेतकरी मिळून राहिला पाहिजे. शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून शेतीला पूरक व्यवसाय केला पाहिजे. या व्हिडिओला चांगली प्रतिक्रिया मिळाली. असेच व्हिडिओसाठी तुमचा भाऊ मेहनत घेत असतो. प्रत्येक ठिकाणी आमचं भटकण्याचं काम चालू आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं या ठिकाणी जीवनशैली जाणून घेण्याचं काम चालू आहे मित्रांनो. त्याला या जीवनशैलीला थोडासा पाठिंबा द्या. चला, राम राम.